स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहोत आपल्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी. थोडा बदललेला पॅटर्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझं वर्षभरातील ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टीवर खरंच काम करायला हवं ज्यावर तुम्ही काम करत नाहीयेत. आणखीनही तुम्ही पुस्तकांच्या मागं लागलात आणि तुम्ही त्या सोयीनं अभ्यास करत नाहीयेत ज्या सोयीनं निकाल यायला हवा. आणि रिसेंटली काय झालंय, रिसेंटली ऍडव्हर्टाइजमेंटचा महापूर आलाय. राज्यसेवेची आली, कंबाईनची आली, कोणीतरी म्हणतं एक्साईजची येणार आहे, परत कोणीतरी म्हणते की राज्यसेवेची परत रिपीट येणार आहे. या सगळ्यांमध्ये काय ना, या सगळ्यांमध्ये तुमचा गोंधळ उडू देऊ नका. गोंधळ म्हणजे काय की ही करू का ही करू, ही करू का ही करू, कुठं जागा जास्त आहेत, मी कुठं पास होईल, हा गोंधळ खरंच उडू देऊ नका. आता इथे एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिला प्रश्न मी तुमचा ऍड्रेस करतो की सर, राज्यसेवेला जागा 390 आहेत, कंबाईनला जागा 600च्या वर आहेत, फोकस कशावर करू? माझं काय म्हणणं आहे माहितीये का, तुम्ही सध्याच्या घडीला फोकस राज्यसेवा पूर्ववर करा किंवा कंबाईनवर करा. तुमचा प्रश्न आहे, तुमच्या प्रायोरिटीनुसार ठरेल. पण जर तुम्ही राज्यसेवेसाठी फोकस केला किंवा कंबाईनसाठी फोकस केला तर जवळपास 70 ते 75% सिलेबस सेम आहे. मग परीक्षा जवळ आली की आपण ते सोडून दुसऱ्या परीक्षा मागे लागतो. बघा, आपल्याला ही सवय असते. तुम्ही बघा ना, 10वीला आणि 12वीला असताना गॅप घेणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त असायचं. का असायचं? परीक्षा जवळ आली आहे, परीक्षेची भीती वाटतेय, मग आता यावर्षी ही परीक्षा फोकस नाही करत, थोडा ब्रेक घेतो, पुढच्या वर्षी परत चांगली तयारी करतो. या प्रकारे गॅप घेणारे लोक तुम्ही झालात. मग तुम्ही आता काय करणार, राज्यसेवेची ऍड आली, सगळं सोडून दिलं, राज्यसेवेच्या मागे लागलात. लगेच कंबाईनची ऍड आली, तुम्ही सगळं सोडून दिलं, कंबाईनच्या मागे लागलात. आणखीन काही दिवसांनी काय होईल, ग्रुप सी ची ऍड येईल, तुम्ही त्याच्या मागे लागाल. आणखीन काही दिवसांनी एक्साईजची ऍड येईल, तुम्ही त्याच्या मागे लागाल. असं करू नका. लक्षात घ्या, आपल्या राज्यसेवेमध्ये ज्या सगळ्या पूर्व परीक्षा, त्या सगळ्या पूर्व परीक्षांचा जो सिलेबस आहे हा जवळपास 80 ते 90% सिलेबस हा जवळपास सेम आहे, काहीच फरक नाहीये. मग विनाकारण तुम्ही काय करता, एवढ्या सगळ्या परीक्षांच्या मागे लागण्यापेक्षा या सिलेबसचा जो बेस आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणून सध्याच्या घडीला जर तुम्ही राज्यसेवेचा फॉर्म भरला असेल किंवा कंबाईनचा फॉर्म भरला असेल, दोन्हीपैकी फोकस एक चांगलं करा. आणि जर तुमच्या आर्थिक अडचण असेल, तुम्हाला लवकरात लवकर पास व्हायचं आणि खूप वर्ष झाली तयारी करताय, तर आणि तुम्हाला कंबाईनच पास व्हायचं, तुम्ही कंबाईनवर फोकस करा. हे विनाकारण खूप सगळ्या परीक्षांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. तुमचं प्रायोरिटी अगोदर ठरवा आणि त्यानुसार तयारी करायला सुरू करा. चला, आता आपण काय करूया, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तयारी सुरू करताना काय लक्षात घ्यायचं, तुमचा सगळ्यात पहिला महत्वाचा डाऊट, ऍड आली की पहिला प्रश्न आपल्या मनात येतो, सर मी पास होईल का? हा प्रश्न बेसिकली यायलाच नको, मी पास होईल का? जोपर्यंत तुम्ही 3-4 महिने अभ्यास करत नाहीत, सिलेबस वाचत नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत, MCQ सोडवत नाहीत, तोपर्यंत सर मी पास होईल का हा प्रश्न येणं म्हणजे मी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करेल का, बेडमध्ये झोपल्या झोपल्या विचार करायचा असं आहे. बिलकुल नाही. तुम्ही 100% पास होणार आहात ही मानसिकता ठेवा. हा पॉझिटिव्ह विचार करा की मी नक्की पास होणारच आहे, मी यश खेचून आणणार आहे, या मानसिकतेनं तयारी सुरू करा. मी तुम्हाला मुद्देसूद सांगतो, महत्वाचा सांगतो, मोजकं सांगतो, लक्ष देऊ नका. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, कंबाईन पूर्व परीक्षेबद्दल काय लक्षात ठेवायचंय, तर कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात. हे 100 प्रश्न तुम्हाला एका तासात सोडवायचे असतात. ही सगळ्यात मोठी चॅलेंज आहे. परत एकदा सांगतो, कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतात. हे 100 प्रश्न तुम्हाला एका तासात सोडवायचे असतात. ही सर्वात मोठी चॅलेंज असते, यावर तुम्हाला काम करायचं आहे. मग कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पीड आणि प्रॅक्टिस. जर तुम्हाला कंबाईन परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्ही खूप जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करायला हवं. आणि प्रॅक्टिस करताना तुमची अॅक्युरेसी तर वाढायला हवीच, मात्र तुमची स्पीड सुद्धा चांगली असायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा आणखीन एक महत्वाचा बदल कंबाईनच्या पूर्व परीक्षांमध्ये काय झालाय, तर मागील 2-3 वर्षांपूर्वी कंबाईनच्या पूर्व परीक्षांमध्ये वन लाइनर प्रश्न असायचे. या प्रकारच्या वन लाइनर प्रश्नांची संख्या खूप कमी झाली आहे. आता तसं पाहायला गेलं तर सध्या काय झालं माहितीये का, कंबाईनची पूर्व परीक्षा आणि राज्यसेवेची पूर्व परीक्षा यांच्या प्रश्नांमध्ये काहीच फरक राहिला नाहीये.
जवळपास सगळं सेम झालेलं आहे. फक्त नावापुरती एक कंबाईनची परीक्षा आहे आणि दुसरी राज्यसेवेची परीक्षा आहे. अदरवाईज सगळंच्या सगळं सेम आहे. म्हणून लक्षात घ्या, डिफिकल्टी लेवल सुद्धा जास्त असणार आहे. तर 3 गोष्टी, सगळ्यात पहिली गोष्ट प्रॅक्टिस, दुसरी महत्वाची गोष्ट ॲक्युरेसी, तिसरी महत्वाची गोष्ट स्पीड आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्नांची साईज मोठी असणार आहे, त्यामुळे थोडी कॉम्प्लेक्सिटी जास्त असू शकते. या सगळ्या गोष्टी मनात ठेवून तुम्ही तयारी करा. मग तयारी करताना पहिला मुद्दा काय लक्षात असायला हवा, तर तयारी करताना पहिला मुद्दा इनपुट आउटपुट रेशिओ हा डोक्यात असायला हवा. मी कोणतं पुस्तक वाचल्यानंतर मला किती प्रश्न येतील, माझा स्कोर कितीनं वाढेल, हे डोक्यात ठेवून तुम्ही तयारी करायला हवं. तरच तुमचा स्कोर वाढेल, अदरवाईज तुमचा स्कोर वाढणार नाही. सगळी लोक पुस्तकं वाचतायत म्हणून पुस्तकं वाचण्यापेक्षा मी काय वाचलं तर मला फायदा होईल हे डोक्यात ठेवून जर तुम्ही तयारी केली तर तुमचा नक्की निकाल येईल. म्हणून पहिला महत्वाचा मुद्दा आहे इनपुट आउटपुट रेशो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मग इनपुट आउटपुट रेशो कळणार कुठनं आहे, तर पहिला महत्वाचा मुद्दा ज्ञानदीप अकॅडमीचं कंबाईन पूर्व परीक्षेचं एक विश्लेषणाचं पुस्तक आहे. यामध्ये जवळपास मागील 8 ते 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं टॉपिक वाईज विश्लेषण करून दिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये कोणत्या टॉपिकला किती प्रश्न आलेत, कोणत्या वर्षी किती प्रश्न आलेत, त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय आहे, इझी आहे का, मीडियम आहे का, डिफिकल्ट आहे का, हे लक्षात ठेवून तुम्हाला तयारी करायची. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा तुम्हाला इनपुट आउटपुट रेशोसाठी ज्ञानदीप अकॅडमीचं कंबाईन पूर्व परीक्षेचं विश्लेषणाचं पुस्तक तुम्हाला नक्की घ्यायचंय. या पुस्तकापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. मग दुसरी महत्वाची गोष्ट, कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज लावा. पण जर तुम्ही ऑलरेडी राज्यसेवेची टेस्ट सिरीज लावली असेल तर विनाकारण कंबाईनच्या टेस्ट सिरीजच्या भानगडीत पडू नका. राज्यसेवेची टेस्ट सिरीज चांगली द्या आणि मग राज्यसेवेची पूर्व परीक्षा संपल्यानंतर मग तुम्ही कंबाईनच्या पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज कडे फोकस करू शकता. पण लक्षात घ्या, तुम्ही एक टेस्ट सिरीज चांगली लावायलाच हवी. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला स्पर्धा परीक्षेचा गोल्डन रूल जो तुम्ही कधीही विसरता कामा नये. जर तुम्ही दिवसभरात 10 तास अभ्यास केला तर या 10 तासापैकी 75% वेळ म्हणजे जवळपास 7.5 तास तुम्ही रिडिंगला द्यायला हवं. बाकीचे 25% वेळ हा तुम्ही MCQच्या प्रॅक्टिसला द्यायला हवा. MCQची प्रॅक्टिस कुठनं करायची, तर ज्ञानदीप प्रकाशनाचं 22,000 प्लस जो प्रश्नसंच आहे हा पुण्यात सुद्धा मिळेल, खूप सर्व बुक स्टॉल सुद्धा मिळतो आणि सेम पुस्तक तुम्हाला Amazon आणि फ्लिपकार्टवर सुद्धा मिळेल. हा 22,000 प्लस प्रश्नसंच तुम्ही विकत घ्या. यामधनं कंबाईनला कोणते टॉपिक आहेत ते टॉपिक शोधा, त्या टॉपिकवर त्या पुस्तकात असणारे प्रश्न शोधा आणि सर्वचे सर्व प्रश्न तुम्ही सोडून काढा. 22,000 प्रश्नसंच तुम्ही घेतलाय आणि तो तुम्ही सगळ्याच्या सगळा वाचता याची आवश्यकता नाही. 22,000 प्रश्नसंचामधले कोणते टॉपिक कंबाईन पूर्व परीक्षेला आहेत त्या टॉपिकची यादी तुम्हाला काढायची आहे आणि मग त्या यादीमध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दिवसभरामधील जर तुम्ही 10 तास अभ्यास केला तर 75% वेळ वाचनाला आणि 25% वेळ तुम्ही MCQच्या प्रॅक्टिसला द्यायला हवा. MCQ साठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे ज्ञानदीप प्रकाशनाचं 22,000 प्लस प्रश्नसंच. तर मी तुम्हाला 2 पुस्तकांची नावं सांगितलीत. पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे कोणतं, ज्ञानदीपचं कंबाईन पूर्व परीक्षेचं विश्लेषण आणि दुसरं कोणतं आहे तर 22,000 प्लसचा प्रश्नसंच आहे. हे तुम्हाला वापरायला हवं. आता आपण काय करूया, एक एक गटानं पुस्तकाकडे येऊया. मी तुम्हाला पुस्तकांची यादी सांगायला सुरू करतो. व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या. त्या पुस्तकाचं नाव सांगताना ते पुस्तक का वाचावं हे सुद्धा सांगणार आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तुम्ही कंबाईन पूर्व परीक्षेला कोणतं पुस्तक परचेस करणं मस्ट आहे, म्हणजे पुस्तकाशिवाय जमू शकत नाही. तर त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानदीप पूर्व परीक्षा विश्लेषण कंबाईनचं. 2 नंबरचं पुस्तक आहे 22,000 प्लस प्रश्नसंच. 2 नंबरचं पुस्तक आहे 22,000 प्लस प्रश्नसंच. आता या 22,000 प्लस प्रश्नसंचानंतर तिसरं सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे ते आहे एकनाथ पाटील सरांचं पुस्तक, जे तात्याचा ठोकळा म्हणून प्रसिद्ध आहे. हे तात्याचा ठोकळा नावाचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. तरी 3 पुस्तकं, ज्ञानदीप पूर्व परीक्षा विश्लेषण, दुसरं 22,000 प्लस प्रश्नसंच, तिसरं एकनाथ पाटील सर यांचं तात्यांचा ठोकळा, हे तिसरं पुस्तक तुम्हाला वाचायचंय. 3ही पुस्तकं तुम्हाला सोबत ठेवायची आहेत. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, ही 3 पुस्तकं स्पर्धा परीक्षेमध्ये कंबाईन पूर्व परीक्षेचं बायबल आहे. या सोयीनं तुम्हाला जायचं आहे. आता आपण काय करूया, विषयानुसार जाऊया.
प्रत्येक विषयाला कोणतं पुस्तक, त्याला किती मार्क असतात, तुम्ही कशावर फोकस करायला हवा हे आपण पाहूया. थोडं मुद्देसूदपणे पाहूया. सगळ्यात अगोदर आपण विचार करूया इतिहास. तुम्हापैकी खूप सगळ्या लोकांना इतिहास अवघड जातो, तुम्हाला इतिहास वाचायला नको वाटतो. तर इतिहासावर किती प्रश्न असतात? लक्षात घ्या, इतिहासावर जवळपास 15 प्रश्न असतात. इतिहासाचा इनपुट आउटपुट रेशो खूप खराब आहे. म्हणजे तुम्ही कितीही वाचलं तर एवढं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला त्यावरती प्रश्न येतील आणि तुमची उत्तरं करेक्ट येतील याची शाश्वती खूप कमी आहे. सो इतिहासाचा इनपुट आउटपुट रेशो खूप खराब आहे. मग त्यासाठी काय करायला हवं? तर मी तुम्हाला सुचल, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा इतिहासाबाबत, तुम्ही इतिहासावर आयोगाने विचारलेले जे सगळे प्रश्न आहेत, सगळ्या परीक्षांमधील हे प्रश्न तुम्ही अगोदर पाठ करावे. हे प्रश्न तुम्ही ज्ञानदीपच्या 22,000+ प्रश्नसंचामधून घेऊन सोडवू शकता इतिहास. मग त्यानंतर इतिहास या विषयामध्ये सगळ्यात मेन फोकस हा महाराष्ट्राच्या इतिहासावर असतो. लक्षात घ्या, महाराष्ट्र इतिहासावर जवळपास एकूण इतिहासाच्या प्रश्नापैकी 8 ते 10 प्रश्न हे महाराष्ट्र इतिहासावर असतात. मग महाराष्ट्र इतिहासावर आयोगाने मागे विचारलेले प्रश्न हा पहिला रेफरन्स मटेरियल झाला. दुसरा रेफरन्स मटेरियल झाला 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक. यामधनं प्रश्न विचारण्याची संख्या वाढली आहे. तिसरं आहे गाठाळ सरांचं पुस्तक. पण गाठाळ सरांचं पुस्तक घेतल्यानंतर सुद्धा त्यामध्ये सगळंच्या सगळं पुस्तक न वाचता त्या गाठाळ सरांच्या पुस्तकामधनं सुद्धा एक यादी करा की कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आहेत. ते टॉपिक मग त्यांचं डिव्हिजन करा. हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक, लो स्कोरिंग टॉपिक. लक्षात ठेवा, जर तुम्ही या प्रकारचं विश्लेषण न करता पुस्तक वाचायला जाल तर ते सिंगल पुस्तक वाचायला 1.5 ते 2 महिने लागतील आणि 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुमची फक्त 5 किंवा 6 मार्कांची तयारी होईल. तर काय करा, त्या पुस्तकामधनं सुद्धा हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग टॉपिक अशी लिस्ट करा आणि मग जे टॉपिक हाय स्कोरिंग आहेत आणि ज्यामधले काही टॉपिक मीडियम स्कोरिंग जे तुम्हाला सोपे जातात तेवढेच टॉपिक वाचा, बाकी टॉपिक नेग्लेक्ट करा. त्यानंतर आधुनिक भारतावरती हार्डली 2 ते 3 प्रश्न असतात. तरीही मी तुम्हाला सुचवल, अगोदर काय करा, आयोगाने विचारलेले प्रश्न पाठ करून ठेवा. त्यानंतर 5वीचं, 8वीचं आणि 9वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय आणि त्यानंतर युनिक अकॅडमीचं समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय. तेवढं एकच पुस्तक वाचा, बाकी काहीही वाचण्याची गरज नाही कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी. हे झालं इतिहासाच्या बाबतीत. आता आपण पाहूया भूगोलाच्या बाबतीत. भूगोलावर एकूण 15 प्रश्न असतात. या 15 प्रश्नांपैकी 8 ते 10 प्रश्न फक्त महाराष्ट्र भूगोलावरती असतात. महाराष्ट्र भूगोलावरती खूप सगळं मटेरियल पडलेलं आहे. पण माझं म्हणणं आहे, महाराष्ट्र भूगोल हा आयडियाचा टॉपिक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची महाराष्ट्र भूगोलासाठी, आतापर्यंत आयोगाने सगळ्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र भूगोलावर जे प्रश्न विचारलेत ते चांगले वाचून काढायचे. हे वाचून झाल्यानंतर कोणतंही एक रेफरन्स मटेरियल, मग ते सौदी सरांचं असू शकतं किंवा खतीब असू शकतं किंवा दीपस्तंभ असू शकतं, तीनही पुस्तकं चांगली आहेत. तिन्ही पैकी कोणतंही एकच पुस्तक वाचायचं आहे. ही पुस्तकं वाचताना परत मग सांगितलं तसं हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग करायचं. आणि हे केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपली ज्ञानदीप अकॅडमीची महाराष्ट्र भूगोलाची एक छोटीशी बॅच आहे ज्यामध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि याची फीस फक्त 250 रुपये आहे. ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला फायदा होईल. महाराष्ट्र भूगोलासाठी जर ही बॅच जॉईन केली तर मला पर्सनली वाटतं कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी तुम्ही कोणतेही पुस्तक न वाचता ही बॅच प्लस श्रीकांत जाधव सरांचा महाराष्ट्र भूगोल थ्रू मॅप्स नावाचं जे पुस्तक आहे हे जर वाचलं तुम्हाला मोठा फायदा होईल. आणि यामध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला वाटतं की आपल्याला चांगला तयारी होऊ शकते, तर 5वी ते 12वी पर्यंतची स्टेट बोर्डची पुस्तकं तेवढी नजरेखालनं गो थ्रू करा. लक्षात ठेवा, मी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी मी किंवा सांगितलंय ते फॉलो करा. सर्वच्या सर्व पुस्तकं घ्यायची नाहीत, तिन्ही पैकी कोणतंही एकच पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रिफरेबली मी तुम्हाला सुचवल सौदी सरांचं पुस्तक घ्या, ते तुम्हाला जास्त डेटा देणार आहे, नोट्स काढायच्या नाही. त्यानंतर सुशांत शिंदे सर जे स्वतः उपजिल्हाधिकारी आहेत, यांच्या जिओग्राफीच्या नोट्स आहेत. या नोट्स तुम्हाला कोणत्याही झेरॉक्स सेंटरवरती किंवा कोणत्याही बुक सेंटरवरती प्रिंटेड स्वरूपात मिळतील. या सुशांत शिंदे सरांच्या जिओग्राफीच्या नोट्स घ्या, या तुम्ही नक्की वाचून काढा. फिजिकल जिओग्राफी खूप कमी वेळामध्ये रिव्हिजन करणार हे खूप चांगलं पुस्तक आहे, त्यावर तुम्ही गो थ्रू करा. त्यानंतर भारताचा आणि जगाचा जो भूगोल आहे यावर 5 ते 7 प्रश्न असतात. यासाठी कोणतंही एक चांगलं रेफरन्स मटेरियल वाचा, नाही वाचलं तरी सुद्धा चालतं. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूगोल हा तुमचा सगळ्यात मेन फोकस असायला हवा, जो तुमचा चुकता कामा नये.
मग पुढचा टॉपिक आहे राज्यव्यवस्था. राज्यव्यवस्थेवर फक्त 10 प्रश्न असतात. 10 प्रश्नांसाठी एकच चांगलं पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. किंवा जर तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे तेवढा सुद्धा वेळ नाहीये आणि कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं नाहीये, तर ज्ञानदीपच्या क्लास नोट्स प्लस अभयसिंह मोहिते सरांचं, जे स्वतः राज्यामध्ये पहिले होते, अभयसिंह मोहिते सरांचं आपले संविधान नावाचं एक शॉर्ट नोट्स स्वरूपातलं पुस्तक आहे, ते तुम्ही गो थ्रू करायचंय. पंचायत राजवर 2 ते 3 प्रश्न असतात. विनाकारण पंचायत राजसाठी सेपरेट पुस्तक वाचण्याच्या भानगडीत पडू नका. त्यातला एखादा प्रश्न अभयसिंह मोहिते सरांच्या पुस्तकामधनं आपले संविधान किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातनं तो प्रश्न नक्की कव्हर होतो. ज्ञानदीप पंचायत राजची डायरी आहे, सई प्रकाशनाची. ही पंचायत राजची डायरी नक्की वाचा. अर्थशास्त्रावर 15 प्रश्न असतात. 11वीचं अर्थशास्त्राचं स्टेट बोर्डचं पुस्तक सगळ्यात अगोदर वाचायचं. हे वाचून झाल्यानंतर कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या रेड कलरच्या ऍप वरती एक आपलं काय म्हणते ते लेक्चर सिरीज आहे. ती लेक्चर सिरीज तुम्ही नक्की पहा. त्यानंतर ज्ञानदीपच्या क्लास नोट्स आणि कोळंबे सरांचं पुस्तक किंवा दीपस्तंभ पुस्तक. पण मी तुम्हाला सांगेल की दोन्हीपैकी एकच पुस्तक वाचा. त्यामध्ये पण हे पुस्तक सर्वच्या सर्व वाचण्याची गरज नाही. ज्ञानदीपचं पूर्व परीक्षेचं विश्लेषणाचं पुस्तक जर घेतलं तर त्यामध्ये अर्थव्यवस्थेवर कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात हे तुम्हाला कळेल आणि तेवढंच तुम्ही फोकस केलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. दोन्हीपैकी एकच पुस्तक जास्त वेळेस वाचा. सामान्य विज्ञान स्टेट बोर्ड 5वी ते 10वी पहिलं. दुसरं ज्ञानदीप प्रकाशनाचं अरुण कदम सरांचं पुस्तक आणि तिसरं कमलेश बारंगे सरांचं विज्ञानचा प्रश्नसंच. ही 3 पुस्तकं सोडलं तर काहीही वाचण्याची गरज नाही. कमीत कमी वेळामध्ये खूप जास्त आउटपुट देणारी गोष्ट आहे. यासोबतच आपल्या ज्ञानदीपच्या जी बॅच आहे विज्ञानाची, ती बॅच तुम्ही गो थ्रू करू शकता. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये तुमचं हमेशा कन्फ्युजन असतं, सर आम्हाला ट्रिक कोणीच सांगत नाही. लक्षात घ्या, ट्रिक सांगणं सोपं आहे, पण जेव्हा तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतात अशा वेळी ट्रिक कामी येत नाही. कारण आयोग काय करतं, प्रश्नांचा कल बदलवतं, प्रश्नांची पद्धत बदलवतं आणि आपल्याला लॉस होतो. कमी वेळामध्ये जास्त प्रश्न जेव्हा सोडवायचे असतात त्यावेळी ट्रिक तुम्हालाच तेव्हाच फायदा देईल जेव्हा तुमचं त्याचं बेसिक चांगलं असतं. तर कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी मी तुम्हाला 2च पुस्तकं सुचवल. प्रमोद चौगुले सरांचं अंकगणिताचं पुस्तक आणि प्रमोद चौगुले सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक. याच्या विरुद्ध काहीही गो थ्रू करायची गरज नाही. 18-19च्या अगोदर एक वेगळा पॅटर्न होता. त्यावेळी अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची साईज छोटी असायची. 18-19 नंतर मात्र हे बदललं आहे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची साईज वाढलेली आहे. पण लक्षात घ्या, जेवढा प्रश्न मोठा असेल तेवढा प्रश्न सोपा असतो. सो तो प्रश्न नक्की सोडवा, तुम्हाला फायदा होईल. अंकगणित आणि बुद्धिमत्ता. सर्वात शेवटी चालू घडामोडी, ज्यावर ओव्हरऑल 10 ते 15 प्रश्न असतात. चालू घडामोडीसाठी मी तुम्हाला सुचवल कोणतंही एक चांगलं इयरबुक, प्रिफरेबली ज्ञानदीपचं इयरबुक घ्या. यासोबत मिथुन भोसले सरांची 50+ लेक्चरची करंट इव्हेंटची सिरीज सध्या आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या रेड कलरच्या ऍपवरती सुरू आहे. ही सिरीज जॉईन करा. 50 पेक्षा जास्त लेक्चर तुम्हाला फक्त 250 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. ज्ञानदीप अकॅडमीच्या रेड कलरच्या ऍपवर जर तुम्ही जाल तर तुम्हाला हे सर्वच्या सर्व गोष्टी मिळतील. यांचा फायदा घ्या, कमीत कमी वेळामध्ये वाचा. आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो. ज्ञानदीपचं शासकीय योजनांचं पुस्तक, यामध्ये मागील 5 वर्षांच्या सर्व योजना चांगल्या गो थ्रू करा, ज्यांच्यावरती नक्की प्रश्न येतो. मी कमीत कमी पुस्तकं सांगण्याचा प्रयत्न यामुळे केलाय की खूप जास्त पुस्तक ऐकून तुम्ही कन्फ्यूज होता. असं सुद्धा वाटू शकतं की सरांनी फक्त ज्ञानदीपचीच पुस्तकं सांगितली. असं नाहीये. मला जे चांगले वाटले ती पुस्तकं मी सांगितली, सगळ्या प्रकाशनांची सांगितली. यामध्ये तुम्हाला ज्ञानदीपला एखादं ऑल्टरनेटिव्ह वाटलं तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता. पण लक्षात घ्या, तुम्ही या पुस्तकांवर जर काम केलं, जी यादी मी सांगतोय आणि जर ज्या पद्धतीनं मी सांगतोय त्या पद्धतीनं जर फोकस केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल असं मला वाटतं. भेटूया लवकरात लवकर आपल्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Store वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.